गोपीनाथ मुंडे साहेब खूप मोठे लोकनेते होते, माझे चांगले मित्र होते, मी त्यांचा खूप आदर करायचा आणि मी आजही मानतो की महाराष्ट्रामध्ये दोन सर्वात मोठे जे लोकनेते झालेले आहे, एक विलासराव देशमुख साहेब आणि एक गोपीनाथ मुंडे साहेब, याचं माझे काही दुमत नाही आहे. पण गोपीनाथ मुंडे साहेबांचं स्मारक बांधायचं आहे जालना रोडवर. आता सर्वांना पाहिजे होतं की नाही गोपीनाथ मुंडे साहेबांचा, मी ओपनली विरोध केलं होतं की खऱ्या अर्थाने आपल्याला गोपीनाथ साहेबांना आपल्या श्रद्धांजली द्यायची आहे तर त्यांच्या नावाने एक चांगला स्कूल उभे करा, एक हॉस्पिटल उभे करा. मी विरोध केल्यानंतर इतकं लोक मला नेहा शिव्या द्यायचे, विशेषकर बीड परली होऊन, काय रे तुला माज आली आहे का, तू पाकिस्तानला जा, तू आमच्या नेत्याचा विरोध करतो, तुझं हे म्हणजे इतके खालच्या लेवलवर जाऊन ते मला शिव्या द्यायचे. मी माझ्या भूमिकेवर ठाम होतो आणि इतकं ठाम होतो मी की अल्टिमेटली जेव्हा मला हे वाटलं की नाही कोणीही मला साथ द्यायला तयार नाही आहे, तर मी हायकोर्टामध्ये एक PIL दाखल केली आणि हायकोर्टामध्ये मी कोर्टाला पटवून दिलं की माझ्या शहराला एक मोठा हॉस्पिटल पाहिजे, त्या जागेवर जिथे तुम्ही स्मारक उभे करणार आहे तिथे एक हॉस्पिटल तयार करा. आणि आज मी खासदार आहे नाही आहे हे महत्त्वाचं नाही आहे, ज्या जागेवर गोपीनाथराव साहेबांचा स्मारक उभे होणार होता त्याच जागेवर फक्त माझ्या PILमुळे 400 बेडच्या हॉस्पिटलचा काम सुरू आहे. 8 महिन्यानंतर त्याचं उद्घाटन होणार आहे आणि मी MIMचा खासदार असताना सरकारला पत्र पाठवलेलं आहे की त्या हॉस्पिटलचं नाव तुम्ही गोपीनाथ मुंडे साहेबांच्या नावाने ठेवा. म्हणजे जे लोक मला शिव्या द्यायचे की तू फक्त आमच्या नेत्याचा विरोध करतो, भाजपचा विरोध करतो, मी एकटं आहे की ज्यांनी सरकारला लिखितमध्ये दिलेलं आहे की नावाचा मला काही हे नाही आहे. महाराणा प्रतापचा आम्हाला स्टॅच्यू बांधायचा आहे, महानगरपालिकेमध्ये पैसे द्यायला नाही होते, आमचे इकडचे 2 नेते जे आहे ना त्यांनी पत्र दिले की महाराणा प्रतापचा एक शूरवीर महाराणा प्रताप, त्याच्यामध्ये काही दुमत नाही आहे. मी विरोध केला. मी म्हटलं की खऱ्या अर्थाने तुम्ही पुतळा बांधल्यानंतर काय साध्य करणार, तुम्ही महाराणा प्रतापच्या नावाने ग्रामीण एरियामध्ये एक सैनिक शाळा उभे करा आणि त्या सैनिक शाळेचं नाव तुम्ही महाराणा प्रताप द्या आणि त्यामध्ये तुम्ही गावाच्या मुलांना हे शिकवा की महाराणा प्रताप कोण होते. अरे पुतळा उभे करणार, कौवे जाके बैठेंगे, उसके कभी साफ सफाई होगी नहीं इसके अंदर. तर मी माझ्या भूमिकेवर स्पष्ट आहे. बहुतेक हेच कारण आहे की जेव्हा हे निवडणूक आली तर माझ्या विरोधात जे प्रचार करण्यात येत होता की हेच माणूस आहे की जे आपले छत्रपती संभाजी महाराजांचा विरोध केला होता, मी कधी केलं नाही, करणार नाही. काय कारण आहे, जे मोठे मोठे लोक होते पण त्यांच्या नावाने जे घाणेरडी राजनीती करणारे जे लोक आहे ना त्यांचा विरोध आहे आणि मी ओपनली त्याचा हे करतो. मी असं नाही आहे. आजही लोक शिव्या देतात मला की तू केलं होतं ना विरोध. हो केलं होतं, आजही करतो. म्हणजे महत्त्वाचे मुद्दे काय आहे, तुम्ही हे ना घेता तुमच्या डोक्यामध्ये इतकं जातीचं हे विष पेरण्यात आलेलं आहे की तुम्हाला काही चांगला सुझावही दिलं तर तुम्ही त्याच्यामध्येही काहीतरी जाती धर्माचा हे आणतो.